हॅलो मित्रांनो, आज आहे दसरा आणि सगळ्यांना माझ्याकडून दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता आपण झालेले फ्रेश. आता आपल्याला असे सायकल, गाडी, टिकाव, खुरपे हे सगळे काढायचे आणि धुवून घ्यायचे. धुवून घेतल्यावर मग एका जागेवर ठेवायची गोळा करून, गुलाल टाकून त्याच्यावर सोनं ठेवायचं. आणि ते सगळं झाल्यावर मग आपल्याला बाकीचे घरातले आपलं दरवाजा पलटा गेट आहे लोखंडी, ते धुवायचा. गेट धुवून झाल्यावर आणि जोडीदार बरं जायचं सोनं आणायला. पण आपल्याला सोनं इथं सोन्याचं झाड आहे, सोनं पाहिजे तेवढं मिळतं आपल्याला. पण असं घ्यायचं म्हणलं ना सोनं, मी काल त्याला मोरगावला गेलतो. मोरगावमध्ये बघितलं एवढीशी पिंडी 50 रुपयाला आहे सोन्याची. आज त्याला तीच पिंडी 100 रुपयाला होईल. त्यामुळं म्हणलं आपण सोनं आणून ठेवा. काल गेलतो सोनं आणायला, सोनं आणलेलं आहे. त्यामुळं आपण सोनं जाऊन आणलेलं आहे. आपण असं भरपूर सोनं आणलं होतं. आमच्या इथं रुद्रच्या इथं दिलेले, आम्हाला ठेवलेले. लोखंडाचा दरवाजा आहे. आपण ह्याला पण धुवून घेणार आहे. नांदुल्या आणि दोन आपली गाडी, गाडीला पण आपण धुवून घेणार आहे. आईचे चाललेत माळा बनवायचं काम आणि 3 माळा बनवलेले आहेत. अजून माळा बनवते. पहा सोनं हे घ्यायचं म्हणलं तर 300 रुपयाला एवढं सोनं मिळेल. सोनं लय महाग झालेले. आणि ही बघा पोरांची सायकल, ही बारकी सायकल. या बारकी सायकल पण धुवायची आहे, मोटर रेंजर सायकल पण धुवायची. आणि धुवून आपली पडवीत लावायची. पडवीत लावल्या एका लाईनमध्ये लावायची. त्याला पुसून ती घेऊया चांगलं. चला तर सायकल बाहेर घेऊ आणि गाडी पण बाहेर घेऊ. धुतोवर ब्रेक घेऊया. लोखंडाचा दरवाजा आहे. आपण ह्याला पण धुवून घेणार आहे. नांदुल्या आणि दोन आपली गाडी, गाडीला पण आपण धुवून घेणार आहे. आईचे चाललेत माळा बनवायचं काम आणि 3 माळा बनवलेले आहेत. अजून माळा बनवते. पहा सोनं हे घ्यायचं म्हणलं तर 300 रुपयाला एवढं सोनं मिळेल. सोनं लय महाग झालेले. आणि ही बघा पोरांची सायकल, ही बारकी सायकल. या बारकी सायकल पण धुवायची आहे, मोटर रेंजर सायकल पण धुवायची. आणि धुवून आपली पडवीत लावायची. पडवीत लावल्या एका लाईनमध्ये लावायची. त्याला पुसून ती घेऊया चांगलं. चला तर सायकल बाहेर घेऊ आणि गाडी पण बाहेर घेऊ. आपली गाडी धुवून झाली, सायकल पण धुवून झालेली आहे.
आणि गाडीची पूजा केलेली आहे, सायकलची पण पूजा केलेली आहे. असं गुलाल टाकून हार बांधून असं सोनं लावलेलं आहे. सायकलला पण लावलेलं आहे आणि ही बारक्या पण सायकलला लावलेली आहे. आणि आपण टिकाव खोरी, ते खुरप, ते सगळं कुऱ्हाड ते धुवून घेतलेलं आहे. हे पण सगळं धुवून सोनं पण इथं ठेवलेलं आहे. आणि मशीन पण आपण चांगली धुवून घेऊन तिला पुजलेली आहे, सोनं फिनं लावलेले आहे. आणि आता आपण बाहेर जाऊया. दरवाजा धावतो तुम्हाला, दरवाजा पण धुवून चांगलं सोनं फिनं लावले. चला तर दरवाजा धावतो. बघू शकता दरवाजा धुलेला आहे, त्याला गुलाल टाकलेला आहे. गुलाल आपण टाकून सोनं पण लावलेले आहे. चला गाडी धुवून झाली, सगळं झालेलं आता आपलं काम. आणि आता आपण गायला घरामागं बांधूया. चला तर 5 मिनटं ब्रेक घेऊया. बघा अशी इथं आणून बांधली आहे. तिला मोठं दाव बांधले म्हणजे गोल पटांगणात गावात खाईन. कालच्याला तिकडं बांधली, तिकडं लय गावात होतं, ते सगळं खरडून खाल्लेले. गावात वाढले की आपण गायला इथं बांधतो. मग बाबळ्या अशा काय उगत नाही, तर नसतीनं बांधली लेगाच पण साचलं असतं इथं. त्यामुळे आपण अशी गाय बांधतोय मागं. आणि मुक जनावर सगळे खरडून खात्यात, त्यांना काहीही कळत नाही, तरी गावून ते खात्यात खरडून आणि चांगलं निर्मळ करतात. चला आपण आता ह्याला नागाई, भैरवनाथ, मारुती, लक्ष्मी आहे, काळूबाई, त्यांना सगळ्यांना निवेद दावून येऊया. आणि आमच्या तिथं तुम्हाला ती ईर दावलेली आहे, ते इरीपाशी मसोबा आहे, मसोबाला पण आपण निवेद दावूया. चला तर. आणि तेवढं झालं, निवेद दावून झाल्यावर आपण थोड्या वेळाने मंदिरात जाऊया, पालखी फिलकी बाहेर काढूया. चला तर ब्रेक घेऊया. चला आता आपण मसोबाला चाललेलो आहे निवेद दावायला. मसोबाला देवाला निवेद दावून येऊ आणि मग मंदिराकडे जाऊन येऊ. चला तर. हे पहा इथं मसोबा आहे, मसोबा देवी. ही त्याच्याकडनी देवाच्या कडनी गाचपाने किती निर्मळ केलं ना, ही परत फुटतं. बघूया परतच्या वेळेस आपण हे सगळं निर्मळ करून आणि याच्यावर फवारणी करूया औषधाची कडकडणी. कडकडणी कोपऱ्यात मध्ये शेप मसोबा देव राहील. चला तर आपण निवेद दावूया. चला निवेद दावून जाऊलाय. आपण आता गडीभर ह्याच्याकडंच गावात असं गोळा करूया काढून आणि एका साईडला टाकून देऊया. चला तर गडीभर ब्रेक घेऊया. एवढं निर्मळ केलेलं आहे आपण, गावात काढून टाकलेले आहे. ही नंतर बघूया. चला तर निवेद जाऊन झाला निवेद. आता आपण भैरवनाथ मंदिरापासून आलेले छबिना काढला होता आणि आपण आता घरी आलेले आणि गाय सोडलेली अशी इकडं बघा, तिनं गाय चारायला आणलेली.
चला तर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद. आणि सगळ्यांना माझ्यातर्फे दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.